तर इकडे योगिता सांगते की आपला हा शो सगळेजण बघतात, तू तुझे शब्द सुधार ना. तर ती म्हणते की नाही, मी अशीच राहणार, मला बिग बॉसने वॉर्निंग दिली आहे की मी अशीच राहिली पाहिजे. चला तर बघूयात नेमकं काय डिस्कशन इकडे चाललेलं आहे. तर हे टीम बीचे सदस्य सगळीकडे बसलेले असतात. त्यामध्ये अंकिता आर्याला विचारते की तू मधात असं का बोलतेस, म्हणजे तू माझ्या मधात येऊ नकोस का, तुमच्याकडे सगळे असेच बोलतात. तर ती म्हणते की मी जिथे राहते तिकडे सगळे अशाच पद्धतीने बोलतात, तू माझ्या मधात येऊ नकोस, तू माझ्या मधात बोलू नकोस, त्यामुळे मला पण ती सवय लागलेली आहे. तर अंकिता म्हणते की अगं, मराठी भाषेमध्ये सुद्धा प्रमाण मराठी शब्द मध्येच म्हणतात, तर मधात हा शब्दच नाही आहे, पुस्तकात सुद्धा हा शब्द नाही आहे, तर तू कशी काय बोलते. तर आमच्या इकडे सगळेजणच ऑल ओव्हरच हा वर्ड यूज करतात. तर योगिता सांगते की अगं, आपला हा शो सगळेजण बघतात, तर तू तुझे वर्ड्स चेंज कर ना. त्यावर ती सांगते की नाही, मी माझे वर्ड्स चेंज नाही करणार, कारण बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी बिग बॉसने मला सांगितलेलं की आपण जसे आहात तसेच राहा, आपल्यात कसाही चेंज झाला नाही पाहिजे, तुमची पर्सनॅलिटी हे सगळ्यांना समजली पाहिजे. तेवढ्या तिथे धनंजय येतो आणि सांगतो की अमरावती, जळगाव, धुळे इकडे सगळे असेच बोलतात, तू माझ्या मधात बोलू नको, तू माझ्या मधात येऊ नको. त्यांचा मधात हा शब्दच आहे, जसे आपण मध्ये बोलतो. बोलणं ऐकून हिला जरा सपोर्ट मिळतो. त्यावेळेस ती लगेच म्हणते की नाही, तुम्ही जर आउटसाईडला राहता त्यामुळेच तुम्हाला वेगळं असं शब्द वाटत असतील, पण आमच्या इकडे मधात हा शब्द बोलतात. अंकिता सांगते की आमच्या इकडे जे मालवणी लोक मराठी बोलतात त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी आहे, ते हेल लावून जास्त बोलतात. तर अशा प्रकारे प्रत्येकजण आपल्या भाषेबद्दल सांगताना इकडे दिसतोय. तर तुम्हाला हे पाहून कसं वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.